युद्धाच्या 12व्या दिवशी आखात होरपळलं. इस्रायल आणि अमेरिकेचे इराणवर जोरदार हल्ले. इराणकडूनही बॉम्बचा कडवा मारा. युद्धबळींचा आकडा 1300च्या पार. इराण विरुद्ध अमेरिका युद्धामुळे व्यावसायिक गॅसची टंचाई, केटरिंग उपलब्ध नसल्याने अनेक लग्न लांबणीवर. तर आयआरसीटीसीसह मुंबई महापालिका आणि पोलीस आयुक्तालयाच्या कॅन्टीनवरही परिणाम. युद्धामुळे शेतकरीही दुहेरी संकटात. निर्यात ठप्प झाल्याने शेतमाल कवडीमोल. तर पीव्हीसी पाईपच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका. अमेरिका विरुद्ध इराण युद्धावरून देशात राजकारण शिगेला. काँग्रेसकडनं युद्धातही राजकारण सुरू. मोदींचा घणाघात. तर पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या प्रभावाखाली. अरविंद केजरीवालांचं टीकास्त्र. पुढच्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्र यूएई सिंगापूरलाही मागे टाकणार. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यानच्या भाषणात मुख्यमंत्र्यांना विश्वास. विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल. माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. मुक्ताईनगरमधल्या राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण प्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन. तर प्रकरणाशी संबंध नसल्याचा खडसेंचा दावा. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधातील अविश्वास प्रस्तावावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने. आवाजी मतदानाने अविश्वास प्रस्ताव नामंजूर. अध्यक्ष कोणत्याही पक्षाचे नाही तर सभागृहाचे. अमित शहांचा हल्लाबोल. 13 वर्षांपासून कोमामध्ये असलेल्या रुग्णाची जीवनरक्षक प्रणाली काढण्यास कोर्टाची परवानगी. देशामध्ये पहिल्यांदाच निष्क्रिय इच्छामरणाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.